आपली आज जी मीटिंग लागली आहे आमच्या ऑफिसला, ही एक आढावा बैठक आहे. अशी आम्ही दर 15 दिवसात एक बैठक घेत असतो. तर आज नियमित जो आमचा ठराव आहे त्या हिशोबात आज बैठक झाली आहे. जी चर्चा असतात संघटनेच्या बद्दल जी कामं करायची आहेत किंवा पुढे कसं काय नियोजन करता येईल त्या संदर्भात बैठक असतात. नॉर्मल बैठक आहे आमची आज. ती आता जस्ट पार पडली. आताच आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष होते ना तेलगोटे, ते पक्ष सोडून बीजेपी मध्ये गेले. तिथे गेल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं आहे की मला 4 वर्ष खूप त्रास सहन करावा लागला आहे गटामध्ये, म्हणून मी पक्ष सोडला. असा काय त्रास होत होता त्यांना गटामध्ये? तुमचा ॲक्च्युली प्रश्न 50% बरोबर आहे, 50% चुकीचा आहे. 4 वर्ष नाही, त्यांचं असं स्टेटमेंट आहे की 5 वर्ष मी त्रास सहन केला आहे. तर ही जी काय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, या पक्षाला मुळात 5 वर्ष झालेली नाही आहे. ते जेव्हा या पक्षाचं उगम झालं तेव्हा त्यांना शहर प्रमुख अशी जबाबदारी दिली होती. तर 5 वर्ष झालेच नाही आणि कुठल्या त्रासाबद्दल ते म्हणतायत तर त्यांनीच सांगावं, कारण की जो काही प्रवेश झाला आहे त्यांचा एकट्याचाच झाला आहे. त्रास असं एकट्याला त्रास होईल आणि शहर प्रमुख जो शहराचा प्रमुख असतो म्हणजे एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्याकडे जो पद आहे तो जबाबदारीचा पद आहे. म्हणजे शहर प्रमुख सगळ्यांना नियोजन कुठल्या पद्धतीत करायचं याचे आदेश देतो आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम होत असतं. तर अशा व्यक्ती जर असं काही स्टेटमेंट देतो की मला त्रास झाला किंवा त्रास सहन करायला जायला, तर याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. सगळं स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट. शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी प्रवेश केला असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत जातात शेकडो कार्यकर्ते. शेकडो कार्यकर्ते अदृश्य कार्यकर्ते असतील, असं कुठलाही कार्यकर्ता आम्हाला तरी दिसला नाही. आणि आज तसं एक बैठक आमची पार पडली तर आमचे जे काही शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सगळे इंटॅक्ट आहेत. कोणी कुठेही हल्लेलं नाही आहे. फक्त त्यांचा एकट्याचाच प्रवेश झाला आहे. वन मॅन आर्मी म्हणून ते गेलेले आहेत आणि समोरच्या पक्षात जे गेलेत त्यांना लक लाभो असे व्यक्ती. तुमचं नाव आता जिल्हा प्रमुख म्हणून येत आहे समोर, ऐकायला येतं असं. नाही, असे बघा कशी चर्चा ही होतच असते. त्याच्यात चर्चेला ते विधान कसं असं, चर्चा जोपर्यंत होत नाही त्याला कन्क्लुजन मिळत नाही. तर असे काही चर्चा जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण सध्या डोंबिवली पश्चिममध्ये मी काम बघतोय, तर माझी इच्छा आहे की पश्चिमचं जे काही नेतृत्व आहे त्या पद्धतीत चाललंय असंच पुढे राहू दे आणि शिवसेना उद्धव पक्षाकडनं डोंबिवली तरी मी माझ्या पद्धतीने हातात घेऊन ते काम चांगल्या पद्धतीत करेन अशी माझी इच्छा आहे. जिल्ह्याचं पद घेण्याऐवजी तुम्ही शहर प्रमुख घ्यायला इच्छुक आहात का? नाही, असं एकदम असा प्रश्न, असा विषय, या प्रश्नाचा काय म्हटलंच नाहीये. कसं आहे, जिल्ह्याचं नेतृत्व केल्यानंतर शहराचं नेतृत्व करण्यात असं म्हणत नाही की ते अयोग्य ठरेल, पण वरिष्ठ मंडळी ठरवतील. जर त्यांना असं वाटलं की मी शहर प्रमुख म्हणून काम करावं तर ते जे जबाबदारी देतील ते मी पार पाडायला तयारी आहे. म्हणजे चर्चा अशी आहे की योगेंद्र भोईर स्वीकृत नगरसेवकासाठी 50 लाख रुपये घेऊन फिरतायत प्रत्येक पक्षाकडे, अशी चर्चा कानावर येते. काय बोलाल तुम्ही? बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे जे काय चर्चा आहेत किंवा मी असं म्हणेन हे जस्ट एक माझी प्रतिमा मिलिंद बोला किंवा फक्त आता जे काय मी काम करतोय, जे लोकांपर्यंत मी पोचतोय, ते माझं कुठेतरी प्रतिमा किंवा माझी इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न आहे. 50 लाख रुपये जर मी घेऊन स्वीकृतसाठी जर मी कुठे इकडे तिकडे जातोय, तर मग मी जर पैसे देऊन जर आता नगरसेवक बनणार आहे तर मग पैसे वाटून नगरसेवक नसतो बनलो. त्यापेक्षा मी असं सांगेल की मी पैसे घेऊन माझी सीट बिनविरोध करून पैसे कमवले असते. किंवा जर मला स्वीकृत नगरसेवक जर पैसे देऊन बनायचं असलं असतं तर मग मी पैसे घालून लढलो कशाला असतो, मी बसलो असतो ना शांत, किंवा मतदारालाच पैसे वाटले असते. मी मतदाराला पैसे नाही दिले तर मी आता पैसे देऊन स्वीकृत नगरसेवक कसं घेईल? आणि मला ऍक्च्युली तुमचं जे तुम्ही हा प्रश्न विचारला ना, आवडेल या इंटरव्ह्यू नंतर ऐकायला की ही अफवा किंवा चर्चा कुठे होते. म्हणजे ही जस्ट एक अफवा आहे. सिरियसनेस यामध्ये काहीच नाहीये. मी मेहनत करतो, माझा अभ्यास आहे, प्रत्येक गोष्टीवरती मी अभ्यासपूर्वक जे काही डिसिजन घ्यायचं घेतो. आणि स्वीकृत नगरसेवक जर मला बनायचं असेल किंवा मला हवंच असेल तर आमच्या पक्षाकडे ती आता संधी आहे. 10 नगरसेवकावरती एक स्वीकृत मिळतो. जर माझ्या पक्षाला योग्य वाटलं आणि त्यांना वाटत असेल की योगेंद्र भोईरला जर स्वीकृत नगरसेवक पद द्यायचं आहे तर 100% माझ्याकडे संधी आहे आपल्याच पक्षात बनायचं. तर इतर तिकड पक्षामध्ये जाऊन काय मतलब नाही. ही अफवा आहे, भूलथाप आहे, याच्यावरती तुम्ही विश्वास कुठल्याही प्रकारचा ठेवू नका.